नमस्कार, माझे नाव सूरज बाळासाहेब सानप। मी इयत्ता 8वी संस्कारमध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव भैरव विद्यालय। 10वा धडा लिओनार्दो दा विंची स्थूल वाचन। इटली नावाच्या देशातल्या उंच पर्वताच्या उतारावरचं विंची नावाचं एक छोटंसं गाव। एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळसर पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठ्या डोंगर एवढे खडकच खडक। अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची याचा जन्म झाला। लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यांतून मनसोक्त भटकला। निसर्गात राहिल्यामुळे त्यात चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं। याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं। त्याचे वडील कशा चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधी रागवले नाहीत। लिओनार्दोला चित्र काढायला इतके आवडू लागले की तो ताणभूक विसरून जात असे। आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचा प्रयोग करायचा। तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्याचे निरीक्षण करत बसायचा। 10 ते 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला। त्यावेळेचे फ्लोरेन्स हे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्वज्ञान याचं शहर होतं। वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दोनं वेरोशिओ या त्यावेळेच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले। चित्रकलेशिवाय लिओनार्दो अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या। तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत वर्गमूळाचा गुणाकार कसा करायचा हे ल्यूकाकडे जाऊन शिकून घे असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे। त्याला गणिती आणि तंत्रज्ञान हे विषय खूप आवडत। विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसा होतो या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी त्याने खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता। अँटोनियो डेल पोलिओलो या शरीर रचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहाचे विच्छेदन करणारा पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो। त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंची रचना माहिती करून घेतो। चित्र काढताना प्रत्येक अवयवाच्या प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करायचा, मगच त्याची रेखाटन करत असे। लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे। चित्रकलेला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते। शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढतो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींना भरत राहतो असं त्याने लिहून ठेवलं होतं। प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे।